नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल। या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, जो आपलं पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यावर आधारित जो सराव संच 1.2 आहे त्यातील प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 हे तिन्ही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवूयात। त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर माझा व्हॉट्सअप नंबर अजूनपर्यंत तुमच्याकडे सेव्ह नसेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे। हा तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला मेसेज करू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपण डायरेक्टली प्रश्न क्रमांक 4 पासून सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये दोन समीकरणे दिलेली आहेत आणि ही दोन्ही समीकरणे आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायची आहेत। तर बघा, इथे निर्देशकांच्या जोड्या लिहून घेण्यासाठी मी सारणी अगोदरच तयार करून ठेवलेली आहेत। आता आपण काय करायचं, तर दिलेले जे समीकरण आहे त्यातील पहिल्या समीकरणाचा आपण विचार करूयात। पहिलं समीकरण आहे 3x - y = 2। आता यामध्ये आपण काय करूयात, हे जे y आहे त्याची किंमत शोधूयात आणि x आहे त्याची किंमत आपण स्वतः मानूयात। मग बघा समीकरण काय तयार होईल, तर हे 3x आहे ते जसेच्या तसे पुढे आणले। त्यानंतर उजव्या बाजूला हे जे 2 आहेत त्याला आपण डाव्या बाजूला घेऊन येऊयात। इथे ते +2 आहेत, डाव्या बाजूला येताना ते -2 होतील। त्यानंतर हे जे y आहेत त्याला डावीकडून उजवीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे ते होतील +y। तर बघा हे समीकरण काय तयार झालं, समीकरण तयार झालं y = 3x - 2। आता इथे आपण या सारणीमध्ये काय लिहायचं आहे, तर पहिल्या लाईनमध्ये आपण x ची किंमत लिहायची, दुसऱ्या लाईनमध्ये y ची किंमत लिहायची आणि तिसऱ्या लाईनमध्ये xy ची जोडी लिहायची। तर आता इथे आपण काय ठरवलेलं आहे, x ची किंमत आपण आपल्या स्वतःच्या मनाने ठरवायची आहे। तर x ची किंमत आपण इथे मानूयात -1। ही -1 किंमत आपण या समीकरणामध्ये भरून बघूयात। बघा आता समीकरण आपलं काय होतं आहे, y = 3x - 2 बरोबर। हे 3 जसेच्या तसे आले आणि इथे x आहेत, तर x ची आपण किंमत काय मानली आहे, -1 म्हणून गुणिले -1 - 2। सर्वात अगोदर हा गुणाकार करून घेऊयात, तर तो येईल 3 गुणिले -1 उत्तर आलं -3 आणि हे -2 जसेच्या तसे येतील। त्यामुळे -3 - 2 समान चिन्ह असल्यामुळे समान चिन्ह पुढे येईल आणि दोन्ही अंकांची बेरीज होईल। तर ह्या दोघांची बेरीज होते 5। म्हणजे इथे आपल्याला y ची किंमत काय मिळाली, -5। त्यामुळे ही जोडी तयार झाली -1, -5। आपली इथे निर्देशकांची पहिली जोडी तयार झालेली आहे। त्यानंतर x ची किंमत आपण ठरवूयात 0। ही 0 किंमत जर समीकरणात ठेवली तर समीकरण काय होते बघा। आता मी डायरेक्टली किंमत भरतो, तर y = 3 गुणिले x ची किंमत आहे 0 - 2 म्हणून y = 3 गुणिले 0 उत्तर आलं 0 - 2। 0 - 2 उत्तर आलं -2। तर अशा पद्धतीने आपल्याला y ची किंमत मिळाली, ती इथे भरूयात आणि xy ची जोडी लिहूयात 0, -2। आता पुढे आपण x ची किंमत मानूयात 1। आता 1 किंमत जर समीकरणात ठेवली तर समीकरण काय होईल बघा, y = 3 गुणिले 1। इथे 1 का लिहिलं, तर आपण x ची किंमत मानलेली आहे 1 आणि -2 म्हणून y = 3 गुणिले 1 उत्तर आलं 3 - 2 म्हणून y = 3 - 2 उत्तर आलं 1। तर इथे आपल्याला y ची किंमत मिळाली 1, त्यामुळे ही जोडी तयार झाली 1, 1। आता पुढे x ची किंमत ठरवूयात 2। ही 2 किंमत आपण जर समीकरणात ठेवली तर y = 3 गुणिले 2 - 2 म्हणून y = 3 गुणिले 2 उत्तर येणार 6 - 2 म्हणून y = 6 - 2 उत्तर आलं 4। तर ही 4 किंमत आपण इथे लिहूयात आणि ही जोडी तयार झाली आपली 2, 4। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या समीकरणासाठी निर्देशकांच्या जोड्या मिळालेल्या आहेत। आता आपण दुसऱ्या समीकरणाचा विचार करूयात। दुसरं समीकरण आहे 2x - y = 3। इथे देखील आपण काय करूयात, तर x ची किंमत आपण मानूयात आणि y ची किंमत शोधूयात। तर आपण इथे काय करूया, हे 2x जसेच्या तसे येतील आणि हे जे उजव्या बाजूला 3 आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावी बाजूला घेऊन येऊयात, त्यामुळे ते होतील -3
बरोबरचं चिन्ह आणि हे जे वजा वाय आहेत त्याला डावीकडून उजवीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे ते होतील अधिक वाय. तर बघा हे समीकरण काय तयार झालं, वाय बरोबर 2x वजा 3. आता या सारणीमध्ये आपण पुन्हा एक्स वाय आणि एक्स वायच्या किमती लिहिणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण एक्सची किंमत ठरवूयात -1. ही किंमत आता या समीकरणात भरूयात. समीकरण आहे y बरोबर 2x वजा 3, म्हणून y बरोबर 2 गुणिले एक्सची किंमत आपण मांडलेली आहे -1 वजा 3, म्हणून y बरोबर 2 गुणिले -1 उत्तर आलं -2 आणि हे -3 जसेच्या तसे आले. म्हणून y बरोबर -2 वजा 3, दोघांचंही चिन्ह इथे आहे समान, तर हे समान चिन्ह पुढे येणार आणि ह्या दोघांची बेरीज होणार. 2 आणि 3ची बेरीज झाली 5, म्हणजे इथे आपल्याला y ची किंमत मिळाली -5, त्यामुळे ही जोडी तयार झाली -1, -5. आता आपण एक्सची किंमत मानूयात 0. आता ही 0 किंमत जर समीकरणात ठेवली तर समीकरण काय होईल बघा, y बरोबर 2 गुणिले 0 वजा 3, म्हणून y बरोबर 2 गुणिले 0 उत्तर आलं 0 वजा 3, म्हणून y बरोबर 0तून 3 वजा झाले उत्तर आलं -3. तर ही -3 किंमत आपण इथे भरूयात आणि ही जोडी लिहूयात 0, -3. आता पुढे एक्सची किंमत मानूयात 1. ही किंमत जर समीकरणात ठेवली तर समीकरण होतं आहे y बरोबर 2 गुणिले इथे x आहेत, एक्सची किंमत मानली आहे 1, म्हणून इथे आलं 1. त्यानंतर पुढील -3 जे आहे ते जसंच्या तसं येणार, म्हणून y बरोबर 2 गुणिले 1 उत्तर आलं 2 वजा 3, म्हणून y बरोबर -1, म्हणून ही जोडी तयार झाली 1 वजा 1. आता शेवटच्या जोडीसाठी आपण एक्सची किंमत मानूयात 2, म्हणून y बरोबर 2 गुणिले 2 वजा 3, म्हणून y बरोबर 2 गुणिले 2 उत्तर आलं 4 वजा 3, म्हणून y बरोबर 4 वजा 3 उत्तर आलं 1. तर इथे y ची किंमत लिहिली 1 आणि ही जोडी तयार झाली 2, 1. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही समीकरणासाठी आपल्या निर्देशकांच्या जोड्या शोधून झालेल्या आहेत. आता आपण काय करूयात, ह्या निर्देशकांच्या जोड्यांवरून बिंदू स्थापून घेऊयात आणि आलेख तयार करून घेऊया. तर आलेख कागदावर आलेख सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे प्रमाण लिहून घ्यायचं आहे. प्रमाण काय असतं, तर प्रमाण इथे आपण लिहून घ्यायचं आहे. प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. तर इथे पहिला बिंदू आहे -1 वजा 5, म्हणजेच x अक्षाचा -1 आणि y अक्षाचा -5 हे दोन्ही बिंदू एकमेकांना इथे येऊन मिळतात. या बिंदूचे जे निर्देशक आहेत ते कंसामध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 0, -2, म्हणजेच x अक्षाचा 0 आणि y अक्षाचा -2 हा बिंदू इथे मिळतोय. आता तिसरा बिंदू आहे 1, म्हणजेच x अक्षाचा 1 आणि y अक्षाचा 1. तर अशा पद्धतीने आपला तिसरा बिंदू झाला. आणि आता चौथा बिंदू शोधूयात 2, 4, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 4. तर अशा पद्धतीने आपले 4ही बिंदू स्थापून झालेले आहेत. आता ह्या 4ही बिंदूतून जाणारी रेषा तयार करून घेऊया. तर ही रेषा अशा पद्धतीने तयार होते. आता या रेषेला नाव द्यायचं आहे. नाव काय द्यायचं, तर ज्या समीकरणाची ही रेषा आहे ते समीकरण आपण इथे एका बाजूला कंसात लिहून घ्यायचं. 3x वजा y बरोबर 2. तर आपली पहिली रेषा तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रेषेचा विचार करूयात. तर त्यासाठी पहिला बिंदू आहे -1, -5. हा बिंदू आपण अगोदरच शोधलेला आहे, तो पुन्हा शोधायची गरज नाही. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 0, -3, म्हणजेच x अक्षाचा 0 आणि y अक्षाचा -3 हा बिंदू इथे येतोय. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 1, -1, म्हणजेच x अक्षाचा 1 आणि y अक्षाचा -1 हा बिंदू इथे येऊन मिळतोय. आणि शेवटचा बिंदू आहे 2, 1, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 1 हा बिंदू इथे मिळतोय. आता बघा ह्या रेषेसाठी देखील आपले 4 बिंदू शोधून झालेले आहेत. मग काय करूयात, त्यातून जाणारी अशी एक रेषा तयार करून घेऊया. आता ही जी रेषा आहे ती रेषा दुसऱ्या समीकरणाची आहे, म्हणून दुसरं समीकरण जे आहे ते आपण इथे कंसात लिहून घ्यायचं. 2x वजा y बरोबर 3. आता आपण या दोन्ही रेषांचं जर निरीक्षण केलं तर ह्या दोन्ही रेषा
-1 - 5 ह्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात। तर हा जो छेदनबिंदू आहे त्याचे जे निर्देशांक आहेत हे निर्देशकांची जी किंमत आहे तीच किंमत या समीकरणाची उकल आहे। म्हणून पुढे लिहून घ्यायचं आहे, म्हणून x, y बरोबर -1 - 5 ही समीकरणाची उकल आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्न सोडवण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता 5व्या प्रश्नाला सुरुवात करूयात। 5व्या प्रश्नामध्ये पहिलं समीकरण जे आहे ते आहे 3x - 4y = -7। इथे आपण काय करूयात, x ची किंमत आपण स्वतःच मानूयात आणि y ची किंमत समीकरणातून काढूया। त्यामुळे हे 3x आपण जाग्यात ठेवूयात आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे हे जे -7 आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात। ते झाले +7 बरोबर हे जे -4y आहेत त्याला आपण डावीकडून उजवीकडे नेऊयात, त्यामुळे ते होतील +4y। म्हणून हे y आपल्या जाग्यात राहिले बरोबर 3x + 7 अंशाच्या ठिकाणी राहिले आणि हे जे 4 गुणिले y आहेत त्यातील 4 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात। इथे ते गुणिले आहेत, पलीकडे गेल्यानंतर ते होतील /4। त्यामुळे आपल्याला हे समीकरण मिळालं y बरोबर 3x + 7/4। इथे देखील आपण x, y आणि xy च्या जोडीची किंमत लिहिणार आहोत। सर्वात अगोदर आपण x ची किंमत मानूयात -1। किंमत मानताना नेहमी शून्याच्या आसपास असणारी किंमत मानायची, म्हणजे आपला आलेख आणि आपलं कॅल्क्युलेशन दोन्ही सोपं राहतं। तर बघा ही जी मानलेली किंमत आहे ती आता आपण समीकरणात ठेवूयात। समीकरण आपलं काय आलेलं आहे, y बरोबर 3x + 7/4 बरोबर हे 3 जसेच्या तसे आले गुणिले x ची किंमत आपण मानली आहे -1 + 7/4 बरोबर 3 गुणिले -1 उत्तर आलं -3 + 7/4 बरोबर -3 + 7 वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे इथे अंकांची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार। मोठी संख्या आहे धन, त्यामुळे हे धन उत्तर येणार आणि 7तून 3 गेले राहिले 4 आणि हे छेदाचे 4 जसेच्या तसे आले। आता बघा 4/4 उत्तर आलं 1, म्हणजे इथे y ची किंमत आपल्याला किती मिळाली, y ची किंमत मिळाली आपल्याला 1, म्हणून ती इथे सारणीमध्ये लिहिली आणि ही जोडी तयार झाली -1, 1। आता x ची दुसरी किंमत आपण मानूयात -1। ही -1 किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर समीकरण काय होईल बघा, y बरोबर 3 गुणिले 1, x च्या जागी आपण काय लिहिलं 1 लिहिलं +7/4 म्हणून y बरोबर 3 गुणिले 1 उत्तर आलं 3 + 7/4 म्हणून y बरोबर 3 + 7 उत्तर आलं 10/4। आता हा भागाकार बाजूला करून पाहूयात, 10/4 तर बघा काय होतं, 4 दुणे 8 उरले 2, 2ला 4ने भाग जात नाही, मग इथे दशांश चिन्ह घेऊयात आणि या 2वर 0 वाढवूयात। तर आता काय होणार, 4×5 = 20 राहिलं 0, इथे 4×5 = 20, त्यामुळे हा भाग किती झाला 2.5चा। तर आपण इथे लिहूयात 2.5 म्हणून हे 2.5 आपण सारणीमध्ये लिहूयात आणि ही जी जोडी तयार झाली ती जोडी तयार झाली 1, 2.5। आता पुढील जोडीसाठी x ची किंमत मानूयात 3। ही 3 किंमत जर समीकरणात ठेवली तर समीकरण काय होते बघा, y बरोबर 3 गुणिले 3 + 7/4 म्हणून y बरोबर 3 गुणिले 3 उत्तर आलं 9 + 7/4 बरोबर 9 + 7 उत्तर आलं 16/4। 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, त्यामुळे इथे उत्तर मिळालं 4। ही y ची किंमत झाली। आता ही जी y ची किंमत आहे ती आपण सारणीमध्ये लिहिली आणि ही जोडी तयार झाली 3, 4। आता इथे शेवटच्या जोडीसाठी आपण x ची किंमत मानूयात 5।
ही 5 किंमत आपण समीकरणात ठेवूया, त्यामुळे समीकरण तयार होतं आहे y बरोबर 3 गुणिले 5 अधिक 7/4 बरोबर 3 गुणिले 5 उत्तर आलं 15 अधिक 7/4 बरोबर 15 अधिक 7 उत्तर आलं 22/4. आता इथे देखील 22ला 4ने भाग जातोय का ते पाहावं लागेल. तर बघा कसं आपण बाजूला लिहून पाहूयात 22/4. तर काय होते बघा 4×5 20 राहिले 2. आता या 2ला भाग जात नाही, मग काय करूयात इथे दशांश चिन्ह घेऊयात, या 2वर 0 वाढवूयात. त्यानंतर 4×5 20 म्हणून इथे राहिलं 20 + 20 0. तर हा भाग कितीचा गेला आपल्याला इथे भाग गेला 5.5चा. ही कसली किंमत आहे yची, म्हणून ही किंमत आपण इथे लिहूयात 5.5 आणि कंस पूर्ण करूयात 5,5.5. तर अशा पद्धतीने आपला पहिल्या समीकरणासाठी निर्देशकांच्या जोड्या शोधून झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या समीकरणाचा विचार करूयात. दुसरं समीकरण लिहून घेऊया जे आहे 5x - 2y बरोबर 0. इथे देखील आपण काय करूयात xची किंमत मानूयात. तर त्यासाठी 5x आपण जाग्यात ठेवले आणि हे जे -2y आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात. तिथे गेल्यानंतर ते +2y होतील, म्हणून हे y स्वतःच्या जागेवर ठेवूयात बरोबर हे 5x जसेच्या तसे आले आणि हे जे 2y आहेत म्हणजे 2 गुणिले y आहेत त्यातील 2 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात. इथे गुणिले आहेत, तिथे गेल्यानंतर ते भागिले 2 होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता आपल्याला xy आणि xyच्या जोड्या शोधायच्या आहेत. तर आपण इथे काय ठरवलं आहे xची किंमत आपण स्वतः मानायची, राईट. तर आपण इथे काय करूयात xची सर्वात पहिली किंमत मानूयात -1. ही -1 किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर समीकरण काय होते बघा y बरोबर 5x/2 बरोबर 5 गुणिले xची किंमत आपण मानली आहे -1/2 बरोबर -5/2. आता 5ला 2ने भाग जातोय का तर हो. बे एके बे आणि बे दुणे 4 उरला 1. दशांश चिन्हानंतर त्याच्यावर 0 घेतला 2×5 = 10. मात्र हे वजा चिन्ह होतं त्यामुळे इथे देखील वजा चिन्ह येईल. तर इथे आपल्याला yची किंमत मिळाली -2.5. इथे लिहूयात -2.5 आणि ही जोडी तयार झाली -1, -2.5. त्यानंतर xची दुसरी किंमत मानूयात आपण 0. ही 0 किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर समीकरण काय होईल बघा y बरोबर 5 गुणिले xची किंमत मानली आहे 0/2 म्हणून y बरोबर कोणत्याही संख्येचा 0 सोबत गुणाकार केला तर उत्तर 0 येतं आणि त्या 0ला कोणत्याही संख्येने भाग दिला तरी उत्तर 0 येतं, म्हणून y बरोबर 0. तर इथे आपण y बरोबर 0 आणि ही जोडी तयार झाली 0,0. आता पुढच्या जोडीसाठी xची किंमत ठरवूयात 1. ही 1 किंमत जर समीकरणात ठेवली तर काय होते बघा y बरोबर 5 गुणिले 1/2 म्हणून y बरोबर 5/2. आता इथे आता काय करूयात हा भाग देऊयात बघा बे एके बे, त्यानंतर बे दुणे 4 उरला 1. त्या एकावर दशांश चिन्हानंतर आपण 0 घेतलं तर 2×5 = 10 म्हणजे इथे yची किंमत आपल्याला किती मिळाली 2.5. म्हणून इथे लिहायचं आहे y बरोबर 2.5. ती किंमत आपण इथे भरली आणि ही जोडी तयार केली 1, 2.5. त्यानंतर xची किंमत आपण मानूयात 2. ही 2 किंमत जर आपण समीकरणामध्ये भरली तर समीकरण काय होते बघा y बरोबर 5 गुणिले 2/2. हे 2 निघून गेले त्यामुळे y बरोबर 5. ही 5 किंमत आपण सारणीमध्ये लिहिली आणि आपली जोडी तयार केली 2,5. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या दोन्ही समीकरणासाठी निर्देशकांच्या जोड्या शोधून झालेल्या आहेत. आता आपण ह्या जोड्यांवरून आलेख तयार करून घेऊया. ह्या ज्या निर्देशकांच्या जोड्या मिळालेल्या आहेत यावरून आपण आलेख तयार करून घेऊयात. आलेखाला सुरुवात करण्या अगोदर आपण इथे प्रमाण लिहून घ्यायचं आहे. दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. तर आता बघा इथे पहिली जोडी आहे -1,1 म्हणजेच x अक्षाचा -1 आणि y अक्षाचा 1 हा बिंदू
इथे येतोय. कंसामध्ये त्याची आपण किंमत लिहून घ्यायची. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 1,2.5 म्हणजेच x अक्षाचा 1 आणि y अक्षाचा 2.5 हा बिंदू इथे मिळतोय. आता हा 2.5 कसा काय आला तर बघा इथपर्यंत हा आला 2. त्यानंतर ही जी मधली 5वी रेषा असते ती आहे 2.5 साठी, बरोबर. त्यानंतर पुढील बिंदू आहे 3,4 म्हणजेच x अक्षाचा 3 आणि y अक्षाचा 4 हा बिंदू इथे येतोय. आणि आता शेवटचा बिंदू आहे 5,5.5 म्हणजेच x अक्षाचा 5 आणि y अक्षाचा 5.5 हा बिंदू इथे येतोय. आता आपले 4ही बिंदू तयार करून झालेले आहेत. मग आपण काय करूयात, ह्या 4 बिंदूतून जाणारी रेषा तयार करून घेऊयात अशा पद्धतीनं. आता ही रेषा तयार झाली. या रेषेला आपण नाव द्यायचं आहे. तर कोणत्याही एका बाजूला आपण कंसात समीकरण लिहून घेऊयात जे आहे 3x - 4y = -7. पहिली रेषा तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या समीकरणाचे बिंदू स्थापून घेऊयात. आता इथे पहिला बिंदू आहे -1, -2.5 म्हणजेच x अक्षाचा -1 आणि y अक्षाचा -2.5 हा बिंदू इथे येतोय. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 0,0 हा बिंदू दोन्ही अक्षांचा छेदनबिंदू आहे. आणि पुढील बिंदू आहे 1,2.5 हा बिंदू अगोदरच आपण शोधलेला आहे, तो शोधण्याची पुन्हा गरज नाही. आणि शेवटचा बिंदू आहे 2,5 म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 5 हा बिंदू इथे येतोय. 4ही बिंदू आपले शोधून झालेले आहेत. आता ह्या 4 बिंदूतून जाणारी रेषा तयार करून घेऊया. ही रेषा अशा पद्धतीने तयार होते. आता या रेषेला कोणत्याही एका बाजूला आपण कंसामध्ये हे समीकरण लिहून घेऊयात 5x - 2y = 0. आपण इथे निरीक्षण केलं तर ह्या दोन्ही रेषा ह्या बिंदूमध्ये छेदतात आणि या बिंदूचे जे निर्देशक आहेत ते आहेत 1,2.5 म्हणजे हीच या समीकरणाची उकल आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊयात. म्हणून x, y = 1,2.5 ही समीकरणाची उकल आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा 5वा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण 6व्या प्रश्नाकडे जाऊयात. तर 6व्या प्रश्नामध्ये पहिलं समीकरण आहे 2x - 3y = 4. इथे आपण काय करूयात, y ची किंमत आपण स्वतः मानूयात आणि x ची किंमत शोधून काढूयात. त्यासाठी आपण काय करूयात, हे x आहे ते आपल्या जाग्यात ठेवूयात बरोबर हे 4 जसेच्या तसे येतील. त्यानंतर हे जे -3y आहेत बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे आणल्यानंतर ते झाले +3y छेद हे जे 2x होते म्हणजे 2 × x होते. तर हे जे ×2 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ते होतील /2. त्यामुळे हे समीकरण तयार झालं x = 4 + 3y छेद 2. इथे आपण x, y आणि xy ची किंमत लिहिणार आहोत. आता आपण काय ठरवलं आहे, y ची किंमत मानायची. y ची किंमत आपण इथे -2 मानूया. ओके, तर बघा समीकरण काय होईल. समीकरण आहे x = 4 + 3y छेद 2 बरोबर हे 4 जसेच्या तसे आले +3 आणि y च्या जागी आपण काय लिहूयात -2 म्हणून इथे गुणिले -2 छेद 2 बरोबर 4 आणि इथे +3 गुणिले -2 अधिक गुणिले वजा उत्तर येणार वजा 3 गुणिले 2 उत्तर आलं 6 छेद 2 बरोबर 4 - 6 उत्तर आलं -2 छेद 2 बरोबर इथे 2ने 2ला भाग गेला मात्र वजा चिन्ह असल्यामुळे उत्तर आलं -1. तर इथे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे -1. ही किंमत आपण सारणीमध्ये ठेवली आणि ही जोडी तयार केली -1, -2. आता आपण y ची किंमत मानूयात 0. ही 0 किंमत जर समीकरण ठेवली तर समीकरण काय होईल बघा, x = 4 + 3 गुणिले 0 कारण आपण y ची किंमत मानलेली आहे 0 छेद 2 बरोबर हे 4 जसे तसे आले. त्यानंतर 3 गुणिले 0 उत्तर आलं 0 ते लिहिण्याची गरज नाही छेद 2
आता 4ला 2ने पूर्ण भाग जातोय, बे एके बे, बे दुणे 4, त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला मिळाली 2. ही 2 किंमत आपण सारणीमध्ये लिहूयात, त्यामुळे ही किंमत झाली 2,0. आता आपण वायची किंमत मानूयात 2. ही 2 किंमत पुन्हा समीकरणात भरूया, म्हणून x बरोबर 4 अधिक 3 गुणिले वायची किंमत ठरवली आहे 2/2, म्हणून हे 4 जसे जसे आले अधिक 3 दुणे 6/2, 4 अधिक 6 उत्तर आलं 10/2, म्हणून इथे एक्सची किंमत काय मिळाली, बे एके बे, बे पंचे 10, म्हणून x बरोबर 5. ही 5 किंमत आपण सारणीमध्ये लिहूया आणि ही जोडीत लिहूया 5,2. आता वायसाठी आपण शेवटची किंमत मानूयात 4, म्हणून हे समीकरण काय होईल बघा, x बरोबर 4 अधिक 3 गुणिले वाय, वायची किंमत मानली आहे 4/2, बरोबर हे 4 जसे तसे आले अधिक 3 गुणिले 4 उत्तर आलं 4 त्रिक 12/2, बरोबर 4 अधिक 12 उत्तर आलं 16/2, बरोबर बे एके बे, बे आठी 16, म्हणून इथे उत्तर आलं 8. ही 8 किंमत आपण सारणीमध्ये लिहूया, त्यामुळे जोडी तयार झाली 8,4. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या समीकरणासाठी निर्देशकांच्या जोड्या शोधून झालेल्या आहेत. आता आपण पुढील समीकरणाचा विचार करूया. पुढील समीकरण आहे 3y वजा x बरोबर 4, म्हणून तर इथे काय करूयात, हे जे वजा x आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील अधिक x, बरोबर हे 3y जसेच्या तसे राहतील आणि हे जे 4 आहेत त्याचं पक्षांतर केल्यानंतर ते होतील वजा 4. इथे आपण x, y आणि xy ची किंमत लिहिणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण y ची किंमत ठरवूयात 1, म्हणून हे समीकरण काय होते बघा, x बरोबर 3y वजा 4 बरोबर 3 गुणिले y ची किंमत आहे 1 वजा 4, बरोबर 3 एके 3 वजा 4, बरोबर 3 वजा 4 उत्तर आलं वजा 1, म्हणून ही वजा 1 किंमत आपण सारणीमध्ये लिहिली आणि ही जोडी तयार झाली वजा 1,1. त्यानंतर y ची आपण किंमत ठरवूयात 2. 2 किंमत आपण समीकरणात ठेवूया, म्हणून x बरोबर 3 गुणिले 2 वजा 4, बरोबर 3 गुणिले 2 उत्तर आलं 6 वजा 4, 6 वजा 4 उत्तर आलं 2, म्हणून ही जोडी तयार झाली आपली 2,2. तिसऱ्या जोडीसाठी y ची किंमत ठरवूयात 3, म्हणून x बरोबर 3 गुणिले 3 वजा 4, बरोबर 3 त्रिक 9 वजा 4, बरोबर 9 वजा 4 उत्तर आलं 5, म्हणून इथे आपण 5 लिहूयात आणि ही जोडी तयार झाली 5,3. आता पुढे y ची किंमत ठरवूयात 4, म्हणून x बरोबर 3 गुणिले 4 वजा 4, बरोबर 4 त्रिक 12 वजा 4, म्हणून 12 वजा 4 उत्तर आलं 8. ही 8 किंमत आपण सारणीमध्ये लिहिली आणि ही जोडी तयार केली 8,4. तर बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही समीकरणांसाठी निर्देशकांच्या जोड्या शोधून झालेल्या आहेत. आता आपण आलेख तयार करून घेऊया. आलेखाला सुरुवात करण्या अगोदर आपण इथे प्रमाण लिहून घ्यायचं आहे. प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. इथे पहिला बिंदू काय आहे बघा, पहिला बिंदू आहे -1, -2, म्हणजेच x अक्षाचा -1 आणि y अक्षाचा -2 हा बिंदू इथे आहे. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 2,0, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 0 हा बिंदू x अक्षावरच येईल. त्यानंतर पुढील बिंदू आहे 5,2, म्हणजेच x अक्षाचा 5 आणि y अक्षाचा 2 हा बिंदू इथे मिळतोय. आणि शेवटचा बिंदू आहे 8,4, म्हणजेच x अक्षाचा 8 आणि y अक्षाचा 4 हा बिंदू इथे मिळतो. आता हे चारही बिंदू मिळालेले आहेत. यातून जाणारी आपण रेषा तयार करून घेऊया. तर ही रेषा अशा पद्धतीने तयार होते. या रेषेला आपण एका बाजूला नाव देऊयात. तर ही पहिल्या समीकरणाची रेषा आहे, त्यामुळे पहिलं समीकरण आहे ते आपण एका बाजूला लिहून घेऊया. 2x + 3y = 4. आता ही आपली पहिल्या समीकरणाची रेषा तयार झाली आहे. आता दुसऱ्या समीकरणाचा विचार करूयात. दुसऱ्या समीकरणाचा पहिला बिंदू आहे -1,1, म्हणजेच x अक्षाचा -1 आणि y अक्षाचा 1 हा बिंदू इथे मिळतो. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 2,2, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि
y अक्षाचा देखील 2 हा बिंदू इथे आहे। त्यानंतर तिसरा बिंदू आहे 5,3 म्हणजेच x अक्षाचा 5 आणि y अक्षाचा 3 हा बिंदू इथे मिळतो। आणि शेवटचा बिंदू आहे 8,4 8,4 आपण ऑलरेडी शोधलेला आहे, तो पुन्हा शोधण्याची गरज नाही। आता हे 4 बिंदू झालेले आहेत, या चारही बिंदूतून जाणारी आपण अशा पद्धतीची एक रेषा तयार करून घेऊया। तर बघा दुसरी रेषा देखील तयार झाली। दुसरी रेषा दुसऱ्या समीकरणाची आहे, त्यामुळे आपण कंसामध्ये त्याचं नाव लिहायचं आहे 3y - x = 4। तर ह्या दोन्ही रेषांचा विचार केला तर ह्या दोन्ही रेषा 8,4 या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात। तर ह्या बिंदूची जी किंमत आहे तीच किंमत या दोन्ही समीकरणांची उकल आहे, म्हणून आपण उकल लिहून घेऊयात। म्हणून x, y बरोबर 8,4 ही समीकरणाची उकल आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 6वा प्रश्न सोडवून झालेला आहे आणि या 6व्या प्रश्नासोबत आपला जो सराव संच आहे तो सराव संच देखील संपलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।